आज आपण आलेलो आहेत भोर तालुक्यात. त्या शेतकऱ्यांनी मागच्या 2 दिवसापूर्वी नांगर घेतला होता आणि आज आपण त्यांच्याकडे ट्रायलसाठी आलो आहे. त्यांना नांगर कसा चालवायचा, कुठल्या गिअरमध्ये चालायचा याची पूर्ण माहिती देण्यासाठी आपण आज त्यांच्या इथं रानात आलेलो आहे. साहेब, आपलं पूर्ण नाव, गाव, तालुका सांगा. माझं नाव शेखर लक्ष्मण निगडे, मुक्काम पोस्ट बोंगोली, तालुका भोर, जिल्हा पुणे. बरं, आपण ट्रॅक्टर कधीपासून वापरता साहेब? मी जवळपास 2010 सालापासून ट्रॅक्टर वापरतो. 2010 पासून. बरं, ह्याच्या अगोदर तुम्ही नांगरट जे करत होता ते कुठल्या नांगराने, सिंगल पलटी या डबल पलटी? नाही, सिंगल पलटी नांगरानेच नांगरट करत होता. बरं, आणि तुम्ही हा लिमकेन पण कसं काय तुमच्या डोक्यात आलं, घेतलं तर लिमकेन घ्यायचा, कुठं बघितला, काय विषय नेमकं? 2 वर्षापूर्वी असंच शेतात चाललो होतो. हां. जणाच्या इथं ट्रॅक्टर आला होता बाहेरगावावरून, तर त्याच्या तिथं मी बराच वेळ लांबून बघत बसलो त्याचं ते काम. त्याला न दिसता मला ते पाहायचं होतं की इतक्या घाण वावरात सुद्धा हा नांगर कसा चालतो, मला ते पाहायचं होतं प्रत्यक्ष. आणि तो नांगर कोणत्या कंपनीचा आहे. मी 2 वर्ष लावली पण हाच नांगर घ्या. त्या नांगरावरती तुम्ही खूप अभ्यास केला थोडक्यात लिमकेन? 2 वर्षात मी ठिकठिकाणी पाहून आलो, मी भेटी घेतल्या. बरं बरं, मग ह्या वर्षी कसं का तुम्ही लिमकेन सोबत जोडले गेले, काय जोडले गेले? मला फेसबुकवरती मला या कंपनीची ॲड म्हणजे भेटली. बरं, म्हणजे कामठी ॲडोची ॲड बघितली तुम्ही फेसबुकला? हां, ते बघितली आणि मी कॉल केला. बरं बरं, तर तुम्हाला नांगर घ्यायच्या अगोदर काय माहिती दिली होती का नाही? काय नाही. बरं, ठीक आहे. आता शेजारी आपले एक त्यांचे मित्र आहेत. साहेब, आपली पूर्ण माहिती द्या. नमस्कार, मी उमेश गुलाबराव निगडे, शेखर निगडेंचा मित्र आहे मी. बरं, तर त्यांच्या डोक्यात 2 वर्षापासून चाललं होतं नांगर घ्यायचं. ते मला म्हणाले होते. तर म्हणजे आमच्या दोघांची चर्चा झाली होती त्यांची की नांगर असं घ्यायचं आहे. मग त्यांनी ते पाहिलं. आता प्रात्यक्षिक चालू आहे, तर अतिशय सुंदर काम आहे. खोलीवर भरपूर खोली आहे क्षेत्राला, नांगराला. बरं, नांगरताना शेत चांगलं नांगरलं जाते, नांगरणी चांगली. आणि ट्रॅक्टर लोडपुरी चालतोय. आमचा इतका जुना ट्रॅक्टर असून सुद्धा सहज उडतोय. आम्हाला डाऊट होता आमच्या ट्रॅक्टरला चालतोय का नाही. मी पण थोडंसं चालवून बघितला. आता ट्रॅक्टरवरती लोड वगैरे काही येत नाही, काही नाही. अतिशय